आता ही कारखान्याचे जे पाणी आहे ते पाणी कुठे सोडत आहे? त्यांनी काय केलं साहेब, जे क्षेत्र उर्वरित क्षेत्र आहे कारखान्याचं अगोदर ते नाल्यामध्ये सोडलं होतं. नाल्याद्वारे ते तेरणा नदीला आलं म्हणून ते बंद केलं परत. तेरमध्ये प्रदूषण व्हायला लागलं. आता जेवढी जमीन राहिली त्या जमिनीमध्ये असं मोकळं पाणी सोडून दिलं. महिनाभर झालं. आता महिनाभर किती कॅपॅसिटी मला जसं जसं पाजरत चाललंय खाली. पण जेवढे आता काल म्हणजे 10 दिवस अगोदर 2च बोरला होता यांच्या. पण आज कंडिशन 20 ते 25 बोरला ते पूर्ण पाणी आता यायला लागलं. जीवन प्राधिकरण बंद आहे. पण आपण हे पाणी सॅम्पल टेस्ट करून घेतलं होतं का आपल्या याच्यातून लॅबमधून? असं वासच हा घेईल म्हणत बाकीचं इन्फेक्शन व्हायला व्हिडिओ घेऊन आलेले. आमच्या एरियामध्ये 2-4 बोर आहेत. त्या बोरला ना काळं भूर पाणी यायला लागलं. असं आम्हाला वाटतं की ती एकदम नालीतलं पाणी प्यायला पण येत नाही. त्याच्यामुळे लेकरं इतके आजारी पडायला लागलेत ना. लेकरं तर पडायला लागलेत, पण आम्ही पण बाया म्हणा, घरचे म्हणा, सगळेजण नोकरी होतो म्हणा, सगळेजण आजारी पडायला लागले. त्याच्यामुळे आम्ही इथं आलो होतो असं पाण्याची समस्या. त्याचं काहीतरी बघावं म्हणून आलो होतो. कुणाला भेट लावून काय निवेदन दिलं? कुणाला भेट लावून काय निवेदन दिलं? कलेक्टर साहेबांना भेटलो. ते पाणी कशामुळेच व्हायला लागले? असं आम्हाला वाटतं की कारखान्याचं सोडल्यामुळे व्हायला लागले सर. किती दिवसापासून पाणी? 15-20 दिवस झाले. याच्या त्याच्या आधी पण होतं, पण एवढं काही लक्ष दिलं नाही आम्ही. आता अशाच जरा जास्तच यायला लागले, त्याच्यामुळे थोडं लक्षात आलं. आमच्या पण लक्षात आलं नाही इतके दिवस. काय त्रास होत आहे पाणी पिल्यामुळे? त्यानं खोकला होते, अंगावर असं चट्टे आल्यासारखं व्हायला लागले. अति प्रमाणात होईल सर. आज आपण कलेक्टर साहेबांना भेटलो, त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? हो, करतो म्हणले. 1-2 दिवसात होऊन जाईल म्हणलं. ओके. मागील काही दिवसापासून ढोकी परिसराचे जेवढे बोर आहेत त्या बोरमध्ये एक घाण वास येणारं आणि एकदम पिवळं असं कलरचं पाणी निघत होतं. त्याचं आम्ही जेव्हा कारण शोधलं गेलं तर काय 1-1.5 महिन्यापासून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना जे भैरवनाथ संचलित आहे त्यांनी जो मळयुक्त किंवा केमिकलयुक्त पाणी आहे ते ज्याची नियमानुसार पोल्युशनच्या नियमानुसार जी विल्हेवाट लावायची ती विल्हेवाट लावलेली नाही आणि ते डायरेक्ट त्या 300 एकर जमिनीमध्ये पाणी सोडून दिलं आहे. आणि 1-2 महिन्यापासून सोडून दिल्यामुळे त्या जमिनीत ऑब्झर्व होऊन पाजरत तो डायरेक्ट बोरमध्ये त्याचा प्रक्युलेशन झालेला आहे. आणि ते प्रक्युलेशन झाल्यामुळं आज ढोकीतील एकतर ढोकीमध्ये जीवन प्राधिकरणची कोणतीही व्यवस्था नाही. ग्रामपंचायतच्या नळाला कोणताही पाणी कमीत कमी 1 वर्ष झालं पाणी नाही. पूर्ण जी पिण्याची आणि सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती पूर्ण अख्ख्या ढोकी गावात 25,000 वस्तीचा जे गाव आहे त्याची पूर्ण व्यवस्था ही फक्त बोरवर आहे. आणि त्या बोरवरच जर कमीत कमी एका भागात 4 नंबर वार्ड आणि 5 नंबर वार्ड आहेत त्या दोन्ही वार्डातील बोरला ही कंडिशन झालेली आहे. ते पाणी एकदम तीव्र वासाचं पाणी येत आहे आणि पिवळं पाणी आहे आणि त्याच्यामुळे आता त्याचे साईड इफेक्ट सुद्धा जाणवत आहेत. कोणाला चट्टे यायला लागलेत, कोणाचे डोळे लाल व्हायला लागलेत, कोणाला खोकला यायला लागले. आणि असे असताना देखील अजून त्याच्यावर काही उपाययोजना झालेल्या नव्हत्या. तरी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलं आहे की त्वरित ह्याच्यावर उपाययोजना करून त्यांना ती विल्हेवाट त्या पाण्याची तेरणाच्या पाण्याची विल्हेवाट लावावी आणि ह्या पर्यायी व्यवस्था ह्या लोकांना पाण्याची करावी म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. हा कारखाना गेले 3 वर्ष सावंतसाहेब चालवतात आणि कारखान्याची जमीन 358 एकर आहे आणि ही पाण्याची विल्हेवाट लावता त्यांनी पाणी पूर्ण जमिनीत सोडलेलं आहे. आणि ढोकीमध्ये जी बोरची व्यवस्था आहे ते पाणी त्या बोरमध्ये गेल्यामुळं ढोकीतल्या प्रभाग 4, 5, 6 किंबहुना पूर्ण गावाला आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. हे कुठलाही राजकीय आरोप नाही आहे. आत्ताच न्यालबाई संग्रामबाई ह्या गावातल्या महिला आम्ही भेटलो कलेक्टर साहेबांना. त्यांनी 2 दिवसामध्ये अहवाल देऊन ॲक्शन घेतो असं सांगितलेलं आहे. पण माझी एकच विनंती आहे, ढोकी आणि 4 गावाची पाणी पुरवठा बंद आहे ती शासनाने ताबडतोब चालू करून ढोकीच्या नागरिकांना चांगलं पाणी दिलं पाहिजे एवढी एक रास्त मागणी गावाच्या वतीने करतोय. आणि कारखान्याच्या विरोधात जे काय कायदेशीर ॲक्शन घ्यायची ती घेतली पाहिजे. आणि मी सर्व पत्रकार बंधूंना आव्हान करतो, हा प्रश्न
राजकारणाचं नसून लोकांच्या आवडीच्या निगडीत आहे. त्यामुळं आपण आपल्या विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हा विषय मांडून आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा. थोडं म्हणून थांबतो.